हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। यवतमाळमध्ये उदय सामंतांच्या कारवर अज्ञाताकडून दगडफेक, राळेगावातील महायुतीच्या प्रचार सभेवेळी घटना। उद्धव ठाकरेंच्या प्रचार गीतातील जय भवानी शब्दावरून निवडणूक आयोगाची नोटीस, मात्र आम्ही शब्द काढणार नाही, न्यायालयीन लढाईलाही तयार, ठाकरेंनी ठणकावलं। मोदी शहा बजरंगबली आणि रामाच्या नावाने मतं मागतात, त्यावर काय कारवाई करणार? शहांचा व्हिडिओ दाखवत ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल। हिंदुत्व सोडलेल्यांनी त्यांच्या गाण्यात तरी जय भवानी शब्द का वापरावा? ठाकरे गटाच्या प्रचार गीतावरून फडणवीसांची टीका। मलाही निवडणूक आयोगाची नोटीस आली होती, नोटीसला उत्तर द्यायचं असतं, मग निर्णय होतो। ठाकरेंच्या गाण्यावर आलेल्या नोटीसवर अजित पवारांची प्रतिक्रिया। ठाकरे गट नोटीसला कायदेशीर उत्तर देईल, गाण्यात बदल करायचा की नाही ते ठाकरे गट ठरवेल, पृथ्वीराज चव्हाणांचं विधान। शिंदे गट दक्षिण मुंबईत ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत, उद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकरांना शिंदे गटाकडून निवडणूक लढवण्याची ऑफर, सूत्रांची माहिती। मिलिंद नार्वेकर कुठे जाणार नाहीत, नार्वेकर महायुती जाण्याबाबतच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीस नालायक माणूस, जनाची नाही तर मनाची लाज ठेवा, कुठली तरी खोली म्हणतात, ती खोली आमच्यासाठी मंदिर, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल। मुलाला मुख्यमंत्री बनवण्याचा आईचंच प्लॅनिंग, ठाकरेंना 2.5 वर्ष घरात कोंडलं, सदा सरवणकरांचा रश्मी ठाकरेंवर निशाणा, तर सरवणकरांच्या मेंदूची वाढ व्हावी, अंधारेंचा खोचक टोला। कोल्हापूरचे मवियाचे उमेदवार शाहू महाराजांना वंचित पाठोपाठ एमआयएमचाही पाठिंबा, पत्रकार परिषदेतून इम्तियाज जलील यांच्याकडून भूमिका जाहीर। कांदिवलीतील काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, वादानंतर विनोद घोसाळकरांची कांदिवली पोलीस स्टेशनमध्ये अधिकाऱ्यांसोबत चर्चा। महापुरुषांबद्दल वक्तव्य करणं हे भाजपचं षडयंत्र, मलिकांच्या वक्तव्यानंतर सतेज पाटलांचा हल्लाबोल, तर गादीबद्दल आदरच पण निवडणुकीच्या रिंगणात टीका होणारच, संजय मंडलिकांचं प्रत्युत्तर। जळगावमधील रतनलाल सी बाफना ज्वेलर्स आयकॉपच्या रडारवर, नयनतारा शोरूममधील चौकशीत 8 ते 9 किलो सोनं आढळलं। बंगळुरू विरुद्ध केकेआरचा शेवटचा चेंडूवर थरारक विजय, रजत पाटीदार आणि बिल जॅक्सची अर्धशतकीय खेळी व्यर्थ, केकेआरचा एका धावाने निसटता विजय। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।